गाडीची डिक्की उचकटून त्यामधील रोख रक्कम चोरणारे चोरटे 24 तासांच्या आत 1,24,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात. मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 डिसेंबर 2025ला इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकलची डिक्की उचकटून 1,00,000 रुपये चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तसेच पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळालेल्या माहितीने सदर चोरी करणारे गुफरान मतीन सय्यद आणि सर्वर तौफिक शेख हे वडाळा गावातील दुर्गादेवी मंदिर येथे येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 92,000 रुपये रोख आणि एक मोटरसायकल जप्त करण्यात आली. सदर मोटरसायकल याबाबत खात्री केली असता ती अहिल्यानगर येथील चोरीची मोटरसायकल असल्याचे उघडकीस आले. पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कानिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस अंमलदार वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, जितेंद्र वजिरे आदींनी ही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.